तुमचं नाव नेमके सांगा माझं. सदाशिव माधवराव बोठे. आता ही बाजारपेठेच्या बाबतीतली याची चर्चा काय भाऊ, नेमके केळी पीक आपण पिकवलं, विकायची पण महत्वाची आहे ना. बर, मग कसं विकणार आता काय? व्यापारी येऊन गेलते इथं. बर, काय म्हणले व्यापारी नेमके तुम्हाला? 11 रुपये भावाने मागून गेले. माल त्यांना क्वालिटी बाज दिसला, माल चांगला दिसला, इम्पोर्टेड माल दिसला. म्हणजे बाजारपेठेची पण समस्या सुटलीच म्हणे की तुमची. हो, जागेवरच माल घेऊन त्याला माल एकदम पसंत पडला. त्यांचं म्हणणं एक्सपोर्ट माल आहे हो, पुढे अजून जर बाजार चांगले आले तर आपण माल घेऊन जाऊ. बरं, कुठले व्यापारी होते काय, त्यांची काही चर्चा झाली? ते काही चर्चा येवला म्हणजे जवळपास अंदरसूल येवला या भागात, अंदरसूल या भागातले व्यापारी होते. म्हणजे तुमची तयारी काय द्यायची का नाही मग बाग आता? हो, अजून आमचा अजून इच्छा आहे, अजून थोडं थांबून घेऊ. तो व्यापाऱ्याचं म्हणणं काय, अजून थोडं थांबल्यावर आणि निश्चितच तुमच्याकडे म्हटल्यावर ते भाव चांगला जाईल असं आहे. आमची इच्छा 14-15 रुपये गेला पाहिजे तर मन समाधान होईल एवढं खर्च करू. आता काय भाव मागितले? 3 लाख रुपये मागितला. ठीक आहे. म्हणजे बघा, आपल्या बरोबर त्यांनी सांगितलं की व्यापाऱ्यांनी 11 रुपयाने मागितलेले, त्यांची इच्छा 14 रुपये आहेत. विशेष म्हणजे अहिल्यानगर मध्ये जरी ती केळीची बाग असेल तरी तिला बाजार मात्र या ठिकाणी जाग्यावरती व्यापारी येत आहेत. म्हणजे विकायचं सुद्धा केळीला टेन्शन राहिलेलं नाहीये. केळी पीक बनवलं की व्यापारी शेतात येतात आणि व्यवस्थित या ठिकाणी मोल या शेतकऱ्यांना पण देत असतात. नमस्कार प्रेक्षक हो, या करंजी गावामध्ये जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत, केळी पीक या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल माझ्या पाठीमागे टवटवीत केळी आहे. प्रत्येक जण म्हणतो की केळी जळगाव जिल्ह्यामध्येच पिकवली जाते, परंतु कोपरगाव तालुक्यातील मौजे करंजी या गावामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या शेतकऱ्यांनी घेतला आहे. नमस्कार. अगोदर तुमचं नाव सांगायचं आणि किती झाडं आहे आणि तुम्हाला केळी हे पिकच काय घ्यावं असं काय वाटलं नेमकी, कशा पद्धतीने तुम्ही नवीन शेतीकडे वळाले? नमस्कार, माझं नाव अतुल रमेश बोठे. पहिले आमच्याकडे 2020 पहिल्यांदाच आम्ही अद्रकचं पीक आणलं होतं कोपरगाव तालुक्यात. या परिसरात कुठंच नव्हतं आणि शेतीत काहीतरी वेगळा बदल करायचा. अद्रकचं पीक वारंवार त्या शेतात चालत नाही किंवा ऊसाचं पीक वारंवार त्या शेतात चालत नाही. याच्यासाठी थोडा बदल करण्यासाठी आम्ही केळीकडे वळलो. आता किती झाड आहेत तिथे? आता हे सगळे झाडं 2400 झाडं आहे. बरं, 2400. 2 एकरात झाडं 2400 झाडं बसवली. 2 एकर आहे? हो. सरसकट 2 एकर आहे की टप्प्या केलेत? नाही, त्याच्यात आम्हाला आहे ना जैनचे रोप 1800 रोप अगोदर भेटले होते. नंतर ते रोपांची कमतरता असल्यामुळे रोप भेटले नाही. नंतर आम्ही दुसऱ्या कंपनीचे रोप घेतले. आता ते वेगळे. हे सगळं व्यवस्थापन आहे, पण आपल्याकडे कापूस, कांदा, ऊस, मका, सोयाबीन, बाजरी म्हणजे पारंपरिक या ठिकाणी पिकं घेतली जातात. तुमच्या डोक्यात असं काय आलं की बा आपण केळीच लावली पाहिजे? एक लेबरची समस्या आणि वारंवार सारखे तेच पिकं घेऊन ते ॲव्हरेज भेटत नव्हतं, उत्पन्न त्या पटीत निघत नव्हतं. त्याच्यामुळं एक वार्षिक उत्पन्नाकडे आम्ही वळलो. 12 पिकं करायचे. त्याच्यामुळं लेबरची थोडी हे भेटल, आपल्याला लेबरची सुटका भेटल. याला लेबर कमी लागतं? खूप कमी लागतं. नाहीच्या बरोबरीचं सगळं काम आपण घरी करू शकतो. काय काय काम असतात नेमके घरी काम करायचं? त्याच्यात काहीच नाही. जवळजवळ आता बाग ही आपली 3 महिन्याची झाल्यानंतर खाली तणनाशक चालतं, निंदणीचा खर्च नाही. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपली फळं येतील त्यावेळेस फळांची थोडी विरळणी करावी लागते. ती घरच्या घरी जसे जसे आपली घडं निघतील त्या पद्धतीत आपण विरळणी घरच्या घरी करू शकतो. लेबर म्हणजे लागतच नाही, कमी मनुष्यबळामध्ये लागतच नाही. घरचे आपले 4 मेंबर जरी असले तरी सगळं 2 ते 3 एकर बाग हँडल करू शकतो. निश्चितच हे आहे स्वतः शेतकरी आणि त्यांनी सांगितलं की लेबरचा या ठिकाणी अभाव जो आहे आता सध्या, जे प्रत्येक शेतकरी असेल कुठलाही व्यावसायिक असेल तो म्हणतो की लेबर महत्वाचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की लेबर या ठिकाणी मिळत नाही, लेबरचा अभाव आहे आणि केळी पीक जर घेतलं तर लेबर कमी लागतं. हे स्वतः त्या शेतकऱ्यांचं मत आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. निश्चितच जे शेतकरी होते त्यांनी सांगितलं की मला केळी हे पीक घ्यावं लागलं, मनुष्यबळाचा कमी वापर होतो, कमी लेबर मध्ये कमी खर्चामध्ये शेती होऊ शकते, स्वतः शेतकऱ्यांनी सांगितले. आता ही जी केळीची व्यवस्थापन आहे केळी पिकाचं, या व्यवस्थापनासाठी या ठिकाणी आपल्या बरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहे ज्यांनी या व्यवस्थापनावरती सर्व चर्चा त्यांना माहित आहे की केळी हे पीक कसं घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किती पाण्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे, खतं कशी घेतली पाहिजे.
मला महत्वाचं तुमचं नाव सांगायचंय प्रेक्षकांना. आणि दुसरी गोष्ट आहे की केळी आणि ऊस यांच्यात काय तुलना केली पाहिजे, का केळी परवडते की ऊस परवडतो आजच्या या कालावधीमध्ये? वातावरणासाठी केळी कशी असते आणि कोणतं वाण या ठिकाणी लावलं पाहिजे? नमस्कार, मी युवा शेतकरी राहुल कोल्हे. आम्ही पण या ठिकाणी केळी बागेची लागवड केलेली आहे. आता आम्ही सध्या बोठे पाटलांच्या प्लॉटमध्ये आहोत. आपला पण प्लॉट आहे. तर केळी व्यवस्थापन करत असताना किंवा केळी लागवड करत असताना आपल्याला कुठलंही पीक करत असताना त्या पिकाबद्दल एकदा सविस्तर माहिती घेणं गरजेचं असतं. ती माहिती घेत असताना आम्ही कुठं प्लॉट व्हिजिट केल्या किंवा मग आपलं सोशल मीडियाचा वापर जो सर्रास होत आहे त्याचा उपयोग करून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूब असेल, गुगलच्या माध्यमातून या पिकाविषयी सखोल माहिती घेतली. आणि त्यानंतर आम्ही ऊसाला पर्याय म्हणून कुठलं पीक करता येईल का म्हणून आम्ही पिकाचं सर्च करत असताना आम्हाला केळी पीक हे ऑप्शनल सापडलं. म्हणून आम्ही केळी पिकाचं लागवड करण्याचा निर्णय घेतला. ती लागवड करत असताना आम्ही जैन कंपनीचे, जळगाव येथील जी जैन कंपनी आहे, जी जगभरात विविध आपल्या प्रोडक्शनसाठी प्रसिद्ध आहे, असे जैन कंपनीचे टिश्यू कल्चरचे रोप आम्ही या ठिकाणी लावलेले आहे. ते रोपं लावत असताना आम्ही त्या जैन कंपनी G9 ही व्हरायटी आम्ही या ठिकाणी सिलेक्ट केली. कारण बऱ्याचशा अशा त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत, त्यात बऱ्याच व्हरायटी आहेत, पण G9 व्हरायटी जी अशी आहे ही महाराष्ट्रभर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लागवड होणारी G9 ही व्हरायटी आहे. आणि ती वेगवेगळ्या वातावरणात सुटेबल होणारी व्हरायटी असल्यामुळं आम्ही G9 ची व्हरायटी या ठिकाणी लावली. केळी लागवड करत असताना केळी लागवडीचं अंतर हे कमीत कमी 6x5 किंवा 7x5 असं असावं लागतं. तर आपण या ठिकाणी 6x5 वर लागवड केल्यानंतर आपले 1450 रोपं एकरी या ठिकाणी लागतात. आणि त्याचं जे आपलं समजा पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला या ठिकाणी ड्रिप करणं गरजेचं आहे. ते ड्रिप करायला फ्लोनी पाणी देऊ शकत नाही. फ्लोनी पाणी देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जर उत्पन्न क्वालिटी आणि क्वांटिटीत घ्यायचं असेल, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पन्न घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करतो की ड्रिप हे केलंच पाहिजे. त्यामध्ये दोन गोष्टीचा असं फायदा होतो का फ्लोनी पाणी द्यायचं म्हणल्यावर त्या ठिकाणी लेबरचा अभाव येतो. तर ड्रिप जर केलं तर एक तर प्रत्येक क्षेत्रात आज सगळ्यात मोठं शेती क्षेत्रात अडचण असलेली गोष्ट म्हणजे शेती. कारण शेतीत काम करायला सध्या कोणी तयार नाही. कारण हार्डवर्क असतं म्हणून शेतीत काम करायला कोण तयार, त्याला पर्याय म्हणून आपण ड्रिप इरिगेशन जर केलं तर नक्कीच फायद्याचं ठरतं. आता हे केळी व्यवस्थापन करतोय आपण, झाडं पण लावलेली आहेत, पण मला एक प्रश्न पडलेला आहे, याचं खतांचं व्यवस्थापन कसं आहे? खताचं व्यवस्थापन करत असताना आपली जमिनीची पोत ही सर्वप्रथम सुधारवली पाहिजे. ती सुधारत असताना आपण जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आम्ही हे पीक करत असताना जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीवर जास्त भर दिलं, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीवर भर दिलेला आहे. कमीत कमी रासायनिक, जास्तीत जास्त सेंद्रिय. म्हणजे आता कालांतराने जसं आपण म्हणतोय की आता आपण ऑर्गॅनिक शेतीकडे गेलं पाहिजे, हो, तोच एक धोरण घेऊन तुम्ही या ठिकाणी केळीची लागवड केलेली आहे. पण केळी परवडते खर्चाला की ऊस परवडतो खर्चाला? ऊसाचे आणि केळी. शेतकऱ्याला काय झालंय की शेतीच परवडत नाही, हा पहिला प्रश्न शेतकऱ्याच्या सर्वात तोंडामध्ये आम्ही ऐकतोय. इकडनं तिकडनं पीक कमवलं किंवा काढलं, उगवलं, त्याची क्रॉपिंग केली, तर मार्केट मिळत नाही म्हणून आर्थिक डबघाईला आलेला शेतकरी सुद्धा बघतोय. शेती करायची म्हणून कर्जही काढावे लागतात, म्हणून शेती परवडत नाही, असं प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंड आहे. तुमचं म्हणणं काय की केळी की ऊस? आता इकडे ऊस, कांदा, मका, सोयाबीन हे पारंपरिक पिकं जे आहेत ते नेहमी घेतले जातात. आणि तुम्ही नेमकी म्हटले की आम्हाला नवीन शेती करायची, वेगळी शेती करायची, म्हणून तुम्ही थोडस वेगळा पायंडा या ठिकाणी पाहिला. नाही, पारंपरिक शेतीला फाटा देण्याचं कारणच मी सांगितलं का लेबरचा अभाव. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला शेती करत असताना हे पीक निवडायचा उद्देश असा आहे का ऊस आणि केळी याचा तफावत जर केली, समजा जर आपण म्हणजे कम्पेअर जर केलं तर ऊस आणि केळीचा फरक असा आहे की केळी करत असताना तिला एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि तिचं साधारण 1400 रुपयात सरासरी आपल्याला 30 किलोची जरी या ठिकाणी रास मिळाली तरी म्हणजे 35 ते 40 टन उत्पन्न आपल्याला या ठिकाणी केळीचं सहसहजी मिळू शकतं. सरासरी मिनिमम 10 रुपये जरी विकली 4 लाख रुपये आपल्याला केळीतून मिळू शकतात एकराला. बारामाही पीक आहे. एकराला 4 लाख रुपये, त्यात आपले 1-1.5 लाख रुपये खर्च जरी गेला तर बऱ्यापैकी उत्पन्न या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळतं. आणि मागणी आणि पुरवठ्यावर केळीचे दर अवलंबून असल्यामुळं केळीचे जर समजा आपल्याला जर रेट वाढवायला मिळाले तर आणखी त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न जास्त मिळू शकतं. आता जे शेतकऱ्यांना परवडत नाही शेती,
असं म्हणणारे बरेच शेतकरी. त्यांना तुमचा नेमके सल्ला काय राहणार आहे? नाही, शेती परवडत नाही असं मी म्हणणार नाही. जो शेती स्वतः शेतीत उभं राहून काम करतो त्याला शेती 100% परवडते. ती काळी आई आहे, आई लेकराला कधीच सोडत नसते. हा, उपाशी राहू देत उपाशी राहू देत नाही ती, कोणालाच उपाशी राहू देत नाही. स्वतः आता पाटील जे आपण म्हणतो पाटील शेतीचे आता दिवस राहिलेले नाही. आपण स्वतः शेतीत उभं राहून काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता शेतकऱ्याने कुठं वळायला पाहिजे? शेतकऱ्यांना आता मी तर म्हणतो नवनवीन प्रयोग या ठिकाणी शेतीत केले पाहिजे. पारंपरिक शेतीला फाटा दिला पाहिजे. सोयाबीन, मका, कांदे यासारख्या पिकाला फाटा. आता पहिले काय होतं, कांद्याला रेट भेटायचा, कांदे परवडायचे. काय एक सलग आपण ज्यावेळेस कोणती गोष्ट आपल्याला एकच गोष्ट दररोज खाल्लेली ती चालणार नाही. तसं शेतीचं आहे. एकच पीक तुम्ही वारंवार शेतीत घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲव्हरेज भेटणार नाही, तुमचा खर्च वाढत जातो. म्हणून पिकात फेरबदल जमिनीत हा 100% झालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, केळी पीक केल्यानंतर ह्या केळीचं जे समजा जेवढे अवशेष दिसतात हे पूर्ण खत म्हणून जमिनीत आपण काढू शकतो. आणि केळी हे एकमेव पीक असं आहे यात सर्वात जास्त ऑर्गॅनिक कार्बन आहे. हे पीक तुम्ही जमिनीत हे आपली मालाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर गाडल्यानंतर सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीला मिळतो आणि जमिनीची पोत 100% त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे खत कमीत कमी वापरायचं. आणि मुळात याचं जे आहे हो, रॉ मटेरियल हे सुद्धा खत म्हणून शेतीला उपयुक्त आहे. निश्चितच प्रेक्षक हो, अशा चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मुलाखत त्यांनी दिलेली आहे. मीही देखील तुम्हाला आमच्या माध्यमातून सांगतोय शेतकऱ्यांना की बाबांनो, शेती ही पारंपरिक पद्धतीने करा तुम्ही, पण काही प्रमाणात का होईना तांत्रिक पद्धतीकडे जाऊन प्रगती कडे जायचा मार्ग या ठिकाणी अवलंबला पाहिजे. प्रत्येकानं एकच गोष्ट करण्यापेक्षा वेगवेगळे प्रयोग करून या ठिकाणी बघितलं पाहिजे. कुठल्याही पिकाला खर्च हा असतोच आणि तो खर्च आपला निघाला पाहिजे असं प्रत्येकाचं मत असतं. पण या ठिकाणी करंजी मधले जे प्रगतशील शेतकरी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नवनवीन जे पिकं आहेत ती माणसाला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते आणि शेती ही परवडते. जे लोक शेती परवडत नाही म्हणतात त्यांच्यासाठी खास उत्तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. आणि समजा हे केळी पीक करत असताना आम्ही म्हणजे तालुक्यामध्ये ही आपल्या मनरेगा मधून केलेली ही पहिली आपली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून रोजगार हमी योजनेअंतर्गत ही केळी बाग आम्ही लागवड केलेली आहे. त्यातून आम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी मिळाली. रोपांसाठी असेल, लागवडीसाठी असेल, भरपूर फायदा त्यातून आम्हाला झाला. ही केळी बाग करत असताना आम्ही कांद्यामध्ये लावलेली आंतरपीक आहे. म्हणजे सुरुवातीला केळी लावली आणि त्यामध्ये कांदा पण लावला. दोन पीक या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ही मनरेगा मधून आम्ही ज्यावेळेस लागवड केली ही म्हणजे आम्हाला आधी आयडिया नव्हती, पण आमचे कृषी सहाय्यक असतील त्यांचं आमची चर्चा झाली. त्यानंतर आमचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर आमचे मलिक साहेब होते आणि घनगुटी साहेब, तसेच आमच्या कृषी सहाय्यक निखाडे मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि आमची ही बाग मनरेगा मधून तालुक्यातली पहिल्या बाग आमच्या इथे या ठिकाणी करंजी मध्ये 2 बागा पहिल्या झाल्या तालुक्यामध्ये. यशस्वी बागा झाल्या आहे आणि उत्कृष्ट बागा या ठिकाणी झाल्या. आणि विशेष म्हणजे या गोष्टीचा अभिमान वाटतो की आमच्या बागेला कलेक्टर साहेबांनी पण व्हिजिट केली आणि त्यामुळे आमच्या सारख्या युवा शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी पण आमच्या बागेला भेट देऊन गेले. त्यांनी पण बरंचसं मार्गदर्शन केलं. त्यांचाही खूप खूप आभार मानतो. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पत्रकार बांधावर येत नव्हते, पत्रकार पण यायला लागले, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे आणि त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जी मनरेगा योजना आहे त्याच्या अंतर्गत शासनाच्या विविध स्कीमा देखील शेतकऱ्यांसाठी योजना ज्या असतात त्यांचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आणि यांनी देखील मनरेगातून या ठिकाणी लागवड केलेली आहे. यांना लागवड करण्यासाठी कृषी अधिकारी असेल, कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. विशेष आहे की त्यांच्या प्लॉटवरती किंवा त्यांच्या शेतीमध्ये कलेक्टर स्वतः बघायला आले होते. म्हणजे आम्हाला देखील शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की बाबांनो, शेती परवडते, फक्त तुम्ही प्रयत्नांती राहत जावा आणि ज्या ज्या शासनाच्या स्कीमा आहेत किंवा ज्या काही योजना आहेत शेती लागवडीपासून बीज प्रकल्पापर्यंत या ठिकाणी शासनाच्या विविध कृषी विभागाकडून योजना दिल्या जातात. त्याचा देखील वापर या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि आपली शेती ही सुजलाम सुफलाम केली पाहिजे. शेवटी भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतीशिवाय भारतालाच काय पण जगाला सुद्धा पर्याय नाहीत, हे यांनी या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून दाखवून दिलेलं आहे. अशाच पद्धतीच्या नवनवीन यशोगाथा
शेतकऱ्यांचे आपण बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.